लोकांना 2 रुपये किलोनी धान्य देत होते। विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। लोकांना फुकट द्यायची सवय लावली। महिलांना 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून देत होते। राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण आला आणि आता देशाची अर्थव्यवस्था कोलमडली। देश भिकेला लागतोय की काय अशी देशात एकंदरीत परिस्थिती असताना 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला एक अचानक जी काही सद्बुद्धी आली, डोक्यात वेगळ्याच पद्धतीने प्रकाश पडला आणि भारतीय नागरिकांनी या 7 गोष्टी करू नयेत ज्याच्यामुळं देशाची अर्थव्यवस्था अजून डबघाईला जाईल, तर ती सुधारली पाहिजे। म्हणजे देशातल्या नागरिकांनी पोटाला चिमटे घ्यायचे, मुलाबाळांना म्हणजे जे काही आपण स्वयंपाक करतो त्याच्यात तेल वापरायचं नाही। हे आहेत आजचे दिन। म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असतील किंवा ज्यांच्या घरात लग्न वगैरे असेल त्यांनी सोनं वगैरे घ्यायचं नाही का? हे आजचे दिन। जर तुमचं काही काम वगैरे असेल तर ते घरात बसूनच करा, बाहेर फिरायचं नाही। म्हणजे राज्यातल्या देशातल्या तमाम मोलमजुरी करणाऱ्यांना मोदी साहेबांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम, याला म्हणतात आजचे दिन। या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःची गाडी त्या ठिकाणी वापरायची नाही। तुमच्या शहरात मेट्रो असो किंवा नसो, तुम्ही मेट्रोनी प्रवास करायचा, असली तरी आणि नसली तरी तुमचं तुम्ही हे करायचं, याला म्हणतात आजचे दिन। याच्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर पेट्रोल डिझेलच्या गाड्या असतील अजिबात वापरायच्या नाहीत। तुम्ही चालत फिरा किंवा अजून कशाने फिरा, तुमच्याकडे एव्ही गाड्या असतील तर त्याचा वापर करा। पेट्रोल गाड्या डिझेल गाड्या वापरू नका। म्हणजे ह्या गाड्या तुम्ही वापरू नका आणि 10-20 लाखाच्या नवीन गाड्या घ्या आणि त्या गाड्या वापरा, याला म्हणतात आजचे दिन। अजून ज्या पद्धतीची महागाई वाढत चालली, तुम्ही चकार शब्द बोलायचा नाही, याला म्हणतात आजचे दिन। हे सांगितलंय मोदी साहेबांनी। तुम्हाला झाली का नाही आठवण? देशाचे प्रधानमंत्री तत्कालीन किंवा देशाचे खरे अर्थमंत्री मनमोहन सिंग साहेबांची भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कितीही संकट आली तरी त्या माणसांनी देशाची अर्थव्यवस्था कोलमडू दिली नाही। आमच्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात सोनच खरेदी करू नका। अरे तुम्ही 1.5 लाखावर घेऊन गेलात, घेणार आहे कोण? ज्या लोकांना तुम्ही 2 किलोनी धान्याची सवय लावली, फुकट ज्या पद्धतीनं तुम्ही सत्तेत येण्यासाठी वाटलं, देश भिकेला लावला, आता त्या सर्वसामान्यांपासून सगळ्यांना म्हणताय तुम्ही आता खाद्यतेल वापरायचं नाही, म्हणजे या सगळ्यांच्या किमती वाढवणार। वारे सरकार तेरा खेल, महंगा तेल और महंगा खेल, अशी परिस्थिती आहे ना। ज्या 7 गोष्टी सांगितल्यात प्रधानमंत्र्यांनी, ही प्रधानमंत्र्यांची हतबलता नाही तर अजून काय? कुणाची घरं भरायची सरकारला? अदानी अंबानीच्या चेहऱ्यावर या आर्थिक संकटाचं टेन्शन आहे का? या देशातील किंवा राज्यातील मोदी भक्तांच्या सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडं तरी काय लवलेश आहे का या महागाईचा किंवा आर्थिक अडचणीचा? सरकारी गाड्या म्हणे वापरू नका, आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा काय मुद्दा सांगितला की
परदेश दौरे टाळा. आता सोनं गरीब किती किलो घेईल बरं, सोनं किती तोळे घेईल, आणि परदेशात किती गरीब जातील. परदेश दौरे टाळू हो. तुमचे दौरे बंद करणार का? तुमच्या नेत्यांचे दौरे बंद करणार का? अहो, एका मंत्र्याच्या कॅनवामध्ये एक 20-25-50 गाड्या तर फक्त मागं पुढे पळवणाऱ्यांच्या असतात. त्या सगळ्या तेलाचा भुर्दंड सर्वसामान्यांवरच आहे ना. आणि परदेश दौरे करू नका म्हणताय, पण जो भोंगा सर्वसामान्यांच्या मागे लावलाय महागाईचा, तुम्हाला आता राज्यामध्ये पेट्रोल दरवाढ करायची आहे, डिझेल दरवाढ करायची आहे, सीएनजी दरवाढ करायची आहे, महागाई वाढवायची आहे, लोकांचं जनजीवन उद्ध्वस्त करून टाकायचंय, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा आहे, लोकांना हतबल करून टाकायचंय, लोक परेशान झाले पाहिजेत, लोक वैतागली पाहिजेत, आणि हे सगळं सरकारला करायचंय. आणि सरकार आर्थिक घडी देशाची सुधरू शकत नाही. सुधारण्याची तेवढी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये पात्रता नाही. देश डबघाईला आलाय. म्हणून प्रधानमंत्र्यांचं हतबल वक्तव्य या देशाला खरंच वेड्यात काढण्यासारखं आहे, असं म्हणलं तर खोटं ठरणार नाही. हा माझा शब्द आहे. यासाठीच केला होता का अट्टहास? यासाठीच देश जर एवढा उद्ध्वस्त करायचा असेल, मग जो सगळ्या धार्मिक स्थळात, सगळ्या धर्माच्या धार्मिक स्थळामध्ये जो काही पैसा साठवून ठेवलाय तो खुला करा, लोकांच्या हितासाठी वापरा. आरोग्य, शिक्षण आणि दर्जेदार शासकीय प्रशासकीय सेवा एवढ्या जरी लोकांना मिळाल्या तरी खूप झालं. देशाच्या अर्थमंत्र्याची या सगळ्या देशातल्या आर्थिक उद्ध्वस्तेबद्दल काय म्हणणं आहे? कोणीही चकार शब्द काढायला तयार नाही. आणि मला असं वाटतं, देशाच्या प्रधानमंत्र्यानं 7 मुद्द्यांवर हतबलता दाखवणं म्हणजे 700 वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं देश संकटात आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि याला स्वतः प्रधानमंत्री जबाबदार आहेत. नैतिकता स्वीकारून खरं तर अर्थमंत्र्यासहित सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे, हे मला या माध्यमातून ठामपणे सांगावं लागेल. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, ये देखो अच्छे दिन. वाट लागली देशाची. खरंय की खोटंय?